माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्याकडून इन्कम टॅक्स अधिकारी असल्याचं भासवून एका अज्ञात व्यक्तीनं 1 कोटी रुपयांची खंडणी मागितली आहे। त्र्यंबकेश्वर येथील फार्म हाऊसवर माल ठेवला असून तिथे इन्कम टॅक्सची रेड पडणार असल्याचं सांगत आरोपीनं फोनवरून धमकी दिली। भुजबळांनी तात्काळ नाशिक पोलिसांकडे तक्रार केली। गुन्हे शाखेच्या विशेष पथकानं कारवाई करत आरोपीला अटक केली असून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे। असं आहे की 15 दिवसापूर्वी अगोदर एक फोन आला आणि माझा फोन माझ्या पीएकडे असतो, संतोष गायकवाड यांच्याकडे। तर त्यांना सांगण्यात आलं की भुजबळ साहेबांचा जे आहे कुठे त्र्यंबकेश्वरला एक मोठा बंगला आहे आणि तिथे फार मोठा पैसा लपून ठेवलेला आहे आणि त्याच्यावर रेड पडणार आहे इन्कम टॅक्सची। ते जर वाचवायची असेल तर मी तुम्हाला मदत करू शकतो। माझ्या पीएने मला सांगितलं की साहेब असा फोन आहे। मी म्हटलं आपला कुठेही असला काही बंगला नाही, काही नाही काय, आणि रेट इन्कम टॅक्स वगैरे सगळं आपलं काही क्लिअर आहे। आपण फक्त भुजबळ फार्मवर राहतो, नाही तर मुंबईत राहतो, आणखी कुठे बंगला आपला कुठे आणखी ते सगळं खोटं आहे, तू काही काळजी करू नको। पण परत त्याचा फोन आला, असं होणार आहे। 4-5 वेळा फोन आल्यानंतर मग मी म्हटलं आता काय करायचं। मग पोलीस कमिशनरला फोन केला नाशिकच्या, म्हटलं असे फोन येते आहेत, ते कोण साहेब आहेत ते बघा इन्कम टॅक्सचे, त्यांना 1 कोटी रुपये पाहिजे आहेत काय, आणि कुठचा बंगला असेल त्र्यंबकेश्वरचा तर तो पण तुम्ही शोधून काढून मला देऊन टाका, तो म्हणतात। मग त्याने त्याच्यामध्ये लक्ष घातलं, एक टीम तयार झाली आणि मग त्यांना विचारण्यात आलं की कुठे पाठवू, तर काही करू आमच्या रेट टाकू नका, कुठे पाठवू पैसे तेवढं सांगा। मग त्याने धरमपूर म्हणून गुजरातच्या बॉर्डरला कुठे गाव आहे, तिथे पहिले पैसे घेऊन येते सगळे। मग इकडचे सगळ्या लोकांनी एक टीम बनवली DCPच्या अंदर, आणि मग त्याच्यावर गुजरातच्या 3-4 गाड्या घेतल्या, मोटरसायकली पण ठेवल्या गुजरातची गाडी, की त्यांना शंका येऊ नये की महाराष्ट्राचे लोक आलेत म्हणून। आणि मग कागदाची पिशवी भरून आणि थोडेसे पैसे वरती ठेवून ते गेले घेऊन, आणि मग ते तिकडे गेल्यानंतर ठराविक ठिकाणी त्याने परत फोन करून इकडे नाही तिकडे आणखीन 1.5 किलोमीटरवर इकडे वळा, तिकडे गेले। मग बोलले नाही आणखी तिकडे घ्या, मग तिकडे असे 3-4 ठिकाणी ते गेले, त्याप्रमाणे ती गाडी ते कागदाची पिशवी आणि पैसे घेऊन गेली, आणि मग त्याला शेवटी जे आहे ते पकडलं। आता ती चौकशी चालू आहे, आणि आमचे PA वगैरे जे आहे ज्याने ते फोन घेतले ते रेकॉर्डिंग आहे त्यांचं, त्याचं सगळं रेकॉर्डिंग होतं आमच्याकडे, ते रेकॉर्डिंग वगैरे ते त्यांच्याकडे पण होतं। ते परत आता त्याचे ते योग्य प्रकारे जे आहे ते केसची मांडणी आणि हाताळणी करतायत। तो युवक होता, कोण होता, कशासाठी त्यांनी? आता मला काय माहिती नाही। आता ते तुमच्याकडे ते नाव ऐकलं, ते भुसारी का काहीतरी नाव काय होतं, तो ग्रॅज्युएट आहे पोरगा वगैरे, काय नाव आहे भुसारी, राहुल भुसारी म्हणून काय, आणि सुशिक्षित पोरगा आहे, आणि मोटरसायकलवर होता तो सुद्धा। आणि मग ठराविक तो पण पळत होता, पण पोलिसांनी बरोबर त्याला पकडला, अशी काहीतरी आहे। मला काही पूर्ण माहिती नाही, पण जे काही सांगण्यात आलं पेकडून ते मी तुम्हाला सांगितलं। ब्युरो रिपोर्ट, नाशिक माझा न्यूज, नाशिक।